नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक शेतकरी स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी राहुल पताळे। तर आपण बघणार आहे शेवंती लागवड संपूर्ण व्यवस्थापन भाग 2। तर भाग 2 मध्ये बघणार आहे आपण जसं की शेवंती पिकामध्ये येणाऱ्या किडी त्यावरील उपाय, त्यानंतर बघणार आहे आपण शेवंती पिकावरील येणारे रोग आणि त्याचे नियंत्रण, त्यानंतर बघणार आहे आपण त्याच्यातील तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं, नंतर बघणार आहे आपण त्यातली अंतर्मशागत, नेक्स्ट बघणार आहे आपण जसं की फुलाची काढणी, नंतर बघणार आहे आपण फुलाचे उत्पादन, त्यानंतर फुलाची पॅकेजिंग, नंतर बघणार आहे फुलांची साठवण कशा पद्धतीने करायची, नंतर बाजारपेठा कुठे आहेत आणि शेवंती लागवडीसाठी येणारा जो खर्च आहे आपला, तो खर्च वजा जाता निव्वळ नफा याचा आपण एक कमाईचं गणित बघणार आहे। नंतर बघणार आहे आपण शेवंती पिकामध्ये येणाऱ्या किडी, आता किडी याच्यावर कोणत्या आणि किडीवरचे उपाय सुद्धा आपण बघणार आहे किंवा आपण त्याला काय उपाय देणार आहे। तर याच्यावरती सर्वात पहिले आपण बघितलंय मावा। तर मावा हे जे कीड आहे तर हे काय करते माहिती आहे का, तर ज्या ठिकाणी कवडा शेंडा किंवा कवडे पानं, ज्या ठिकाणी त्याला कवडा भाग दिसतो त्या ठिकाणी हा सर्वात जास्त अटॅक करतो आणि अटॅक केल्यामुळे काय होते तर हा त्या झाडामधला अन्नरस जो असतो तो अन्नरस शोषण करतो, त्यामुळे झाडाची वाढ थांबते, झाडाचा विकास होत नाही, त्यामुळे त्याच्या भरपूर काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उद्भवू शकतात। तर त्यासाठी तुम्हाला जो आहे तो आपण उपाय सांगितला, त्या ठिकाणी रियांश 20 मिली घेऊ शकता आपण। त्यानंतर लांसर गोड सुद्धा चांगलं आहे। लांसर गोड जे कीटकनाशक आहे त्याचं प्रमाण आहे प्रतिपंप 30 ग्रॅम। उलाला आहे, हे ब्रँडेड उलाला आहे UPL कंपनीचं, तर त्याचं प्रमाण 7 ते 8 ग्रॅम घेऊ शकता आपण। त्यानंतर डिझायर म्हणजे डायमिटेड म्हणजे रोगर, तर ते आपण माव्यासाठी 30 ml प्रतिपंप घेऊ शकतो। त्यानंतर अमेट ॲसेटेमापाइट नावाचा कंटेनमधलं अमेट 15 ग्रॅम घेऊ शकतो। तर हे फवारणी करताना एक काळजी घ्यायची, याच्यामध्ये स्टिकर सुद्धा ॲड करायचं। स्टिकर, आता तेव्हा तुम्ही स्टिकर कशामुळं, तर काय होतं मात्र का हा मावा जो आहे तो हा अन्नरस शोषण करते झाडातलं, नंतर त्याची जी विष्ट आहे तर ते खालच्या पानावरती म्हणा किंवा एखाद्या फांदीवरती म्हणा किंवा एखाद्या डांगीवरती म्हणा त्यावरती पडते, त्यामुळे ते औषध त्या ठिकाणी थांबत नाही, त्याचा चिकट स्राव असल्यामुळं, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बेस्ट स्टिकर 5 मिली याच्यासोबत वापरणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर काही फायदा भेटेल। त्यानंतर दुसरा रोग बघणार आहोत आपण कीड, तर त्या किडीमध्ये येणार आहे थ्रिप्स। आता हे थ्रिप्स काय करतात आणि थ्रिप्स कसा असतो, तर थ्रिप्स आपण बघू शकता स्क्रीनवरती थ्रिप्स दाखवलेला आपण। तर हा थ्रिप्स काय करतोय, याला दातासारखा जबडा असतो, तर तो जबडा काय करतोय पानांना असा, तो जो थ्रिप्स पानांना असा खरबडतो दातासारखा असा, आणि त्यानंतर तो रोग शोषण करतो। तर त्यामुळे काय होते, पान असं रट होते, जरगट, त्याला काही भाषेत त्याला जरगट म्हणतात, काही भाषेत त्याला रट पानं म्हणतात। तर अशा प्रकारे हे नुकसान करते आणि रोग शोषण करते, त्यामुळे सुद्धा झाडाचं जे आहे ना तर म्हणजे भरपूर काही नुकसान करतात हे थ्रिप्स, त्यामुळे त्याला आपण उपाय सांगितलेला आहे। त्यात डिझायर 30 मिली घेऊ शकता आपण। जर थ्रिप्सचा अटॅक जास्त असला त्या ठिकाणी कराटे 15 मिली घेऊ शकतो किंवा ट्रेसर 7 मिली किंवा डेलिगेट 18 मिली, हे औषधी आपण थ्रिप्ससाठी कंट्रोल करण्यासाठी सांगितलेले आहे। आणि नंतरची जी कीड आहे तर ते पानं खाणारी अळी, आता याच्यावरती आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितलं किंवा पानं खाणारे अळे येतात। आता जर पानं जर खाल्ले तर जे आपल्याला फुलांना जे पोषण्यासाठी म्हणा, फुल किंवा मोठवण्यासाठी जर पानं जर नसले शेवंतीला तर फुल कशामुळे पोचेल, अन्नद्रव्य कुठून तयार करतील, ते सूर्यप्रकाश कुठून घेतील, तर ते एक महत्त्वाचं आहे। हे कीड आपल्याला लवकरात लवकर त्याच्या ठिकाणी कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे। तर त्या ठिकाणी आपण अळी जे आहे तर अशा प्रकारे अळी असते पानावरती शेवंतीच्या, आणि हे अळी जे आहे तर म्हणजे पानं खाण्यासाठी एकदम फास्ट काम करते ते, कारण की त्याच्या शेवंतीच्या पानामध्ये एकदम अन्नरस असल्यामुळे ते एकदम फास्ट खाते त्याला। तर त्या ठिकाणी आपण त्याला उपाय सांगितले झेनॉप 15 मिली, त्यासोबत म्हणजे झेनॉप किंवा इमान 10 ग्रॅम, पांडा सुपर 30 मिली। आता पांडा सुपर 30 मिली जर अळी जास्त असेल तर तुम्ही कॉम्बिनेशन सुद्धा मध्ये घेऊ शकता, जसं की इमान प्लस पांडा सुपर घेऊ शकता किंवा झेनॉप प्लस पांडा सुपर घेऊ शकता, किंवा हे प्रोपेक्स सुपर घारडा कंपनीचं प्रोपेक्स सुपर आहे, तर हे प्रोपेक्स सुपर सुद्धा आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता। कोणासोबत पांडा सुपर सोबत नाही तर इमान किंवा झेनॉप सोबत तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता। आणि जर नाही तुम्हाला भेटले मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला कोराझोन आहे, त्यानंतर आदामा कंपनीचं बॅराझाईड आहे, वायगो आहे, भरपूर असे मार्केटमध्ये चांगले गुणवत्तेचे, पण महागडे कशाला घ्यायचं, तर आपल्या स्वस्तामध्ये फवारणी आपण सांगितलेले आहे। इमान स्वस्तामध्ये आहे झेनॉप, पण जर समजा नाही झालं कंट्रोल तर तुम्हाला ते पर्याय आहेत बॅराझाईड, वायगो, एम्प्लिगो, हे तुम्ही फवारू शकता। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जे आहे तर याच्यामध्ये एक महत्त्वाची एक घातक कीड जर म्हटलं तर कळी,
कडी खाणारी अवस्था, कडी खाणारी म्हणजे कडी खाणारी अळी आणि फुलं खाणारी अळी. आता जर यांना जर कंट्रोल नाही केलं तर हे पूर्ण कड्या फुलं फस्त करून टाकतील. यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर काही घट होऊ शकते जर ही अळी जर लवकर कंट्रोल नाही केली तर यासाठी तुम्हाला उपाय म्हणून आहे तर झेनॉप 15 मिली, झेनॉप किंवा इमान घ्यायचं. त्यासोबत जर अळी जर जास्त प्रमाणात असली आणि कंट्रोल होत नसेल त्यासोबत तुम्ही प्लसमध्ये इमान म्हणजे पांडा सुपर घेऊ शकता इमान सोबत, किंवा झेनॉप सोबत सरेंडर, किंवा या दोनपैकी एक घ्यायचं आणि या दोनपैकी एक कोणतं घ्यायचं कॉम्बिनेशनमध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला कोराझॉन सुद्धा आहे, त्यासोबत तुम्ही बेलाझेट सुद्धा घेऊ शकता, एम्प्लिको घेऊ शकता, त्यानंतर वायगो घेऊ शकता. असे बरेच कीटकनाशक चांगले दर्जाचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारे हिला लवकर कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर हे उत्पादनामध्ये घट आणू शकणारी कीड आहे. नेक्स्ट जे आहे तर लाल कोळी. आता हे लाल कोळी काय करते, लाल कोळी कशी आहे, तिचं जीवनक्रम म्हणजे कसं, म्हणजे ते नक्की जीवनक्रम, तिचं जीवन कसं जगते, ते काय करून जगते. तर हे लाल कोळी जे आहे तर हे पानाच्या खालच्या बाजूला जर ते आहे तर रोग शोषण करणारी कीड आहे. त्यामुळे ते पिवळ्या कलरचे स्पॉट होतात, काही ठिकाणी थोडं पानं असे थोडे जे आहे तर असे पिवळ्या कलरचे स्पॉट होऊन थोडेसे वाकड्यासारखे होतात. तर हे जे आहे तर हे कंट्रोल करणं महत्त्वाचे. हे तुम्हाला लोक डोळ्याने दिसणारी कीड नाही आहे, हे तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही लवकर कीड. तर यासाठी तुम्हाला चांगला सस्त्यात उपाय जर म्हटलं तर सल्फाबुस्ट जे आहे, सल्फर WDG 80% आलं तर 20 ग्रॅम घ्यायचं. आणि दुसरं जर म्हटलं तर आबासिन, तर हे 15 मिली प्रमाण आहे. आबासिनचं प्रमाण जे आहे 15 मिली घ्यायचं. ओमाइट जे आहे तर ते 30 मिली घ्यायचं, ओमाइट 30 मिली. त्यानंतर मेटिगेट जे आहे तर मेटिगेट त्या ठिकाणी तुम्ही 15 मिली घेऊ शकता. आणि बोर्निओ हे 15 मिली. हे जे आहे तर सगळे तुम्हाला म्हणजे रेड माइट्स म्हणजे लाल कोळी हिच्या उपायासाठी तुम्हाला हे फवारण्यासाठी औषध सांगितले आहे. आणि प्रमाण जेवढं सांगितले तेवढंच घ्यायचं, हे एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण बघणार आता याच्यावर येणारे रोग, शेवंती पिकामध्ये कोणते रोग येतात आणि त्या रोगाचा प्रादुर्भाव काय होतो आणि ते कसे असतात आणि त्याच्यावर उपाय. तर पानावरील ठिपके म्हणजे ते काय होते, लीफ स्पॉट. तर लीफ स्पॉट आपण बघणार आहोत. तर लीफ स्पॉट जे आहे तर हे बघा, याच्यावरती ही तुम्हाला ब्राऊन कलरचे तुम्हाला जे आहेत हे टिक्की दिसत तुम्हाला आहे. तर हे काय करतात मात्र सुरुवातीला तुम्हाला जे आहेत ना तसे लहान लहान स्वरूपात दिसतात, पण नंतर कालांतरानं जर तुम्ही त्याच्यावर उपाय जर तुम्ही ताबडतोब केला नाही किंवा लवकर केला नाही किंवा लक्षात आला नाही तुम्हाला लवकर, तर हे झपाट्यानं वाढतात. हे वाढल्यामुळे काय होणार, हे पान पूर्ण करपून जाणार. त्यानंतर काय होणार, याचा प्रादुर्भाव दुसऱ्या पानावरती पूर्ण झाडावरती होत जाणार. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होऊ शकते. आता हे कशी येणार, तर हेच जर पानं जर करपून गेले तर अन्नद्रव्याचा जो अन्नद्रव्य तयार करण्याचं जे आहे सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया किंवा हवेतून जे भेटणारे घटक आहेत तर ते त्याला भेटणार नाहीत. त्यामुळे याला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण अमिस्टर टॉप 15 मिली घेऊ शकता. त्यासोबत स्कोर 10 ml प्लस कवच 30 ग्रॅम. हे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये घ्यावं लागतील, स्कोर आणि कवच. आणि चांगल्या कंपनीचं प्रोपिकोनाझोल, जसं की प्रोपिको 30 ml, याचा म्हणजे घटक आहे प्रोपिकोनाझोल 30 ml घ्यायचं. आणि 30 नाही तर 30 नको, हे थोडं मिस्टेक झालं आहे, इथं 20 ml घेऊ शकता आपण. प्रोपिको 20 मिली या. आणि विसल्प जे आहे तर विसल्प 40 ग्रॅम, याच्यामध्ये टेबिकोनाझोल प्लस सल्फर आहे विसल्पमध्ये. हे या लीफ स्पॉटसाठी चांगलं काम करतात. आणि नंतर रोपांची जी मर आहे म्हणजे विल्ट. आता विल्ट कशी ओळखायची, तर विल्ट जे आहे तर रोपं हे बघा, हे तुम्हाला दाखवलेलं आहे इथं आपण. तर या रोपांचे जे आहे ना तर काय झालं आहे, यांचं पूर्ण मुळाच गायब झालेले आहेत, जमिनीपासून समजा खराबच झालेले आहेत. जैविकमध्ये जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा हा ड्रीपमधून जर तुम्हाला चांगला गुणवत्ता जर DX मध्ये घेतला ट्रायकोडर्मा DX तर तुम्हाला तो 500 ग्रॅम. आणि जर चांगला दुसऱ्या विद्यात कंपनीचा जर म्हटलं तुम्ही चांगल्या गुणवत्तेचा आणि चांगल्या कंपनीचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रति एकर तो 1 किलो तुम्हाला त्या ठिकाणी ड्रीपनुसार तुम्हाला प्रति एकर सोडावं लागेल 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन. आणि रासायनिकमध्ये जर गेलो आपण तर रासायनिकमध्ये तुम्हाला एलिएट 500 ग्रॅम आहे. त्या ठिकाणी जर दुसरं जर म्हटलं एलिएट जर समजा तुम्हाला नाही सापडलं तर दुसरा पर्याय म्हणून त्याला रेडीमेड गोल्ड घेऊ शकता आपण, किंवा पिक्सल प्लस रायझर. आता रायझर कशामुळं, आता इथं प्रश्न येईल तुम्हाला की बाबा सरांनी रायझर प्लसमध्ये का दिलं, तर रायझर हे एक ह्युमिक आहे. आणि ह्युमिकचं काम काय आहे, पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणे, जमिनीचा पोत सुधारवणे. त्यानंतर पांढऱ्या मुळांची जर वाढ त्यांना जर झपाट्याने केली तर अन्नद्रव्याचा उचल झपाट्यानं होईल, झाड तंदुरुस्त होईल. त्यानंतर सगळ्या गोष्टीचा म्हणजे जर म्हटलं तर विकासच होणार त्या ठिकाणी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ट्रायकोडर्मा सोबत
ट्रायकोडर्मा सोबत सुद्धा आपण रायझर 2 लिटर लिक्विड मधलं घेऊ शकता आणि रासायनिक सोबत सुद्धा आपण घेऊ शकता. हे ट्रायकोडर्मा DX जे आहे तर ते झालं जैविक मध्ये आणि हे बाकी एलिएट, रेडीमेड गोल्ड आणि पिक्सल हे झालं रासायनिक मध्ये. तर प्रमाण तुम्हाला दिलं आहे, प्रत्येकाचं प्रमाण 500 ग्रॅम आहे. फक्त राजाचं प्रमाण 2 लिटर आहे. तर तुम्हाला यासाठी म्हणजे जी विल्ट आहे, रोपांची जी मर आहे त्यासाठी तुम्हाला हे घ्यावं लागेल. त्यानंतर यावर तुम्हाला खोडकूच म्हणजे स्टेम रॉट. तर स्टेम रॉट नक्की म्हणजे काय आहे, त्याच्यापासून काय नुकसान होते, ते कसं ओळखायचं, तर ते आपण इथे दिलेल्या फोटोमध्ये बघू शकता. स्टेम रॉट म्हणजे काय होते माहिती काय, हे जे एक झाडाची फांदी आहे म्हणजे एक खोड आहे, फांदी नाही खोड म्हटलं त्याला खोड. तर हे खोड ज्यानं याला एक थोडं इथं म्हणजे ते तुटलंय तिथून, म्हणजे त्याला एक असं थोडंफार डॅमेज झालं, ते तिथून तुटलंय. तर या ठिकाणी आपण डॅमेज झालेल्या खोडाला तुटल्यानंतर ते झाड तर वाढणारच ना. जर खोड तुटलं तर झाड वाढूनच जाणार आहे वरचा शेंडा. तर ते तसं न होता म्हणजे दुसऱ्या फांद्यांना म्हणा किंवा दुसऱ्या झाडांना असं समजा जर सुरुवात असेल तर त्या ठिकाणी आपण उपाय म्हणून ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम, त्यासोबत प्लसमध्ये स्ट्रेप्रोसायक्लिन 2 ग्रॅम घेऊ शकतो. हे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये आहे. किंवा हे 2 जर नाही समजा घेतल्या पण त्या ठिकाणी तुम्ही कोनिका 30 ग्रॅम हे घेऊ शकता. हे झालं आपलं खोडकूचचं उपाय. आणि खोडकूच सुद्धा आपण बघितलंय की बा हे खोडापासून तुटलंय हा भाग. यानंतर बघणार आपण मूळकूच म्हणजे रूट रॉट. आता रूट रॉट म्हणजे नक्की काय, आता रूट रॉट म्हटलं म्हणजे आता तुम्हाला सरळ फोटोमध्ये दिसतंय. आता हे बघा, हे झाड आहे आणि हे एक झाड आहे. तर या झाडामध्ये ह्याच्या मुळा बघा, याच्या मुळा कशा आहे एकदम कमी प्रमाणात आणि याच्या मुळा बघा कशा आहेत एकदम दाट. आता हे कमी मुळा असलेलं झाड बघा कसं सोकलेलं दिसतं ना तुम्हाला, कारण की त्याचा अन्नद्रव्याचा उचलच होत नाहीये. पांढरा बळ नसल्यामुळे अन्नद्रव्याचा उचल होणारच नाही. त्यामुळे ते झाड आहे एकदम अशक्तसारखं होणार. आणि जे झाड दुसरं आहे त्याला भरपूर म्हणजे जो जारवा आहे पांढऱ्या मुळांचा जो अन्नद्रव्याचा उचल करण्यासाठी महत्वाचा ठरते. तर त्या ठिकाणी तुम्हाला झाड बघा, तर रूट रॉट अशा पद्धतीने होते म्हणजे त्या पांढऱ्या मुळा पूर्ण फिनिश होऊन जातात, म्हणजे नाहीशे होऊन जातात. तर या ठिकाणी तुम्हाला उपाय म्हणून काय करायचंय, तर जैविक मध्ये ट्रायकोडर्मा DX 500 ग्रॅम ड्रीप मधून सोडायचं. ते प्रति एकरामध्ये ट्रायकोडर्मा DX 500 ग्रॅम किंवा चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा 1 किलो आपण घेऊ शकता. आणि रासायनिक मध्ये तुम्हाला एलिएट 500 ग्रॅम किंवा रेडीमेड गोल्ड 500 ग्रॅम किंवा पिक्सल 500 ग्रॅम यासोबत सुद्धा तुम्ही रायझर जी लिक्विड मधलं ह्युमिक, चांगल्या कोणत्याही कंपनीचं ह्युमिक जे आहे चांगल्या गुणवत्तेचं, तर त्या ठिकाणी तुम्ही ह्युमिक 2 लिटर घेऊ शकता. हे रूट रॉटसाठी तुमचा उपाय झाला. या सगळ्यामध्ये तुम्ही 3 सोबत तुम्ही रायझर जे कंपल्सरी वापरा, यापासून तुम्हाला फायदाच होणार आहे. आता फायदा असा होणार की त्याच्या पांढऱ्या मुळात वाढवणारच आहे ह्युमिक म्हटल्यामुळे. जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल. जमिनीचा पोत जर सुधारला तर अन्नद्रव्याचा उचल झपाट्याने होणार. अशा प्रकारचे रायझर जे आहे ह्युमिक ते त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं काम करेल आणि झाड अशा प्रकारे तुमचं तंदुरुस्त ठेवेल. झाड जर तंदुरुस्त राहिलं तर तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ होणं निश्चितच आहे. नंतरचा जो रोग आहे भुरी. आता भुरी रोग तुम्ही कसा ओळखायचा आणि भुरीपासून काय होते, तर भुरी रोग हे बघा, याच्यावरती पावडर सारखी विल्ट बुरशी आली म्हणजे पावडर सारखी झालेली आहे, पावडर सारखी भुरी रोग पडला याच्यावरती. तर हे काय करते मात्र याच्यावरती पडून झाड आहे ना, झाडाचं जे पान आहे, झाडाचे पानं त्याच्यावर झपाट्याने वाढते आणि पान पूर्ण असं जडून जाते. तर यासाठी आपल्याला ही कंट्रोल करणं महत्वाचं आहे. तर कंट्रोलसाठी तुम्हाला ठिकाणी नेटिव्ह 10 ग्रॅम किंवा इंडेक्स 20 ग्रॅम त्यासोबत नाही किंवा लुना 15 ml आणि विसल्प जे आहे तर विसल्प 40 ग्रॅम याच्यावरती तुम्हाला फवारणी करावी लागेल. यासोबत सुद्धा तुम्ही बेस्टिकर वापरू शकता प्रतिपंप 5 ml ना. हे प्रतिपंपाचं प्रमाण आहे. हे जे तुम्हाला दिलंय मी 10 ग्रॅम नेटिव्ह इंडेक्स जे आहे ते 20 ग्रॅम हे प्रतिपंपाचं प्रमाण आहे. नेक्स्ट जे आहे तर तो तांबेरा रोग. आता तांबेरा रोग कसा ओळखायचा, हा जो आहे तर पानाच्या मागून आहे बघा, गोल गोल राऊंड टपकरी कलरचे. आता शेतकरी जर म्हटलं ना तर गोल गोल राऊंड माहिती आहे का, गोल गोल राऊंड ज्या पानाच्या मागच्या साईडला त्याला गोल गोल राऊंड पडतात, त्याला काही ठिकाणी त्याला समजा असा तांबेरा रोग म्हणतो आपण. तर तो झपाट्याने वाढतो पिकावरती आणि याला कंट्रोल करण्यासाठी उपाय Z78 जे आहे तर 40 ग्रॅम घ्यायचं. चांगला गुण म्हणजे चांगल्या या ठिकाणी चांगल्या प्रोडक्ट तुम्हाला वापरणं महत्वाचे आहेत. कीटकनाशक जसं की बुरशीनाशक चांगले वापरायचे तिथं, कारण की याला लवकर कंट्रोल करणं महत्वाचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला M45 जे आहे तर ते तुम्हाला M45 30 ग्रॅम वापरायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला ते नाही भेटले तर त्याला पर्याय आहेत भरपूर. तर त्याला सुखी 30 ml किंवा प्रोपिको जे आहे तर प्रोपिको 15 ते 20 मिली घेऊ शकता आपण त्या ठिकाणी. आणि विसल्प जे आहे तर विसल्प 40 ग्रॅम अशा प्रकारे त्याच्यावर तुम्हाला फवारणी करावी लागेल. फवारणी करताना दाट फवारणी करा, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रमाण जे प्रति 15 लिटरच्या प्रतिपंपाचं प्रमाण आहे. नंतर जे आहे तर
इतर रोग आणि कीड झाली आपले, तर त्यानंतर महत्त्वाचं एक म्हणजे तण नियंत्रण. तर शेवंती शेतामध्ये जर आपण तण नियंत्रण करणं एक महत्त्वाची एक बाब आहे. तर यामध्ये लागवडीपूर्वी जमिनीची पूर्व मशागत करणं हे एक महत्त्वाचं आहे. तर आता आपण बघणार आहे शेवंती पिकामधील तण नियंत्रण. तर तण नियंत्रणामध्ये पहिला मुद्दा आता असा येणार की लागवडीपूर्वी जमिनीची पूर्व मशागत करूनच आधीची जी पिकाची औषध आहेत ते नष्ट करणे. जर तिथे जर नष्ट केले तर तणाचा तिथंच आपल्याला जवळपास भरपूर काही फायदा मिळेल, त्या ठिकाणी तण होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिकासाठी ज्या ठिकाणी हराळ किंवा जे लवाळाचे तण आहेत अशी जमीन त्यांना निवडायची नाही, कारण की अशा जमिनीत फसतं किंवा नष्टच होते असं म्हटलं चालते. कारण की ते बहुवर्षी तण आहेत, त्यामुळे तशी जमीन निवडायची नाही जी तणाची असेल त्या. तर दुसरी गोष्ट जी आहे, तर आपण जमिनीची मशागत जर समजा योग्य प्रकारे जर समजा नाही केली किंवा जसं आपण की पाणी देतो आणि पाण्यामधून भरपूर काही त्याला जे आहे तर त्याच्यामधून तुम्हाला तण उगवतात. तर ते कसे उगवतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर ते जे आपण पाटाचं पाणी देतोय शेतामध्ये पिकाला, पाटाचं पाणी देतो, कोणी दाळ पाणी म्हणते, कोणी पाटाचं पाणी म्हणते, त्याच्यामधून पण भरपूर तण उगवतात. तर तणामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला चिमणदारा नावाचं तण उगवतोय, घोड, त्यानंतर चाबूक, पांढरी फुली, दुधी, शेवरा, अजून आहेत जसं की त्याच्यामध्ये आपण पकडू शकतो करडू, असे भरपूर तणाचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो त्या ठिकाणी. तर त्यामुळे आता याचं व्यवस्थापन बी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. हे तर उगवणारच आहे, पांढऱ्यानंतर शेतामध्ये तण तर उगवणारच आहे. तर त्यामुळे तणाचा नियंत्रणासाठी शेवंती लागवड केल्यानंतर शेवंतीची लागवड केल्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा खुरपणी केल्यास 2 ते 3 निंदणी करावी. शेवंतीच्या नियंत्रणासाठी शेवंतीच्या लागवड केल्यानंतर प्रत्येक महिन्यात शेवंती लागवडीच्या नंतर प्रत्येक महिन्यात खुरपणी केल्यास 2 ते 3 निंदणी सर्व तण नष्ट होते. परंतु त्यावेळी दुर्लक्ष झाल्यास पिकाची वाढ जी आहे तर ते वाढ थांबवते. ते तण त्या ठिकाणी वाढ पिकाची होऊ देत नाही, तणच वाढत जाते. म्हणून योग्य वेळात तणाचे नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याला आपण पेरणीच्या सोबत आपण कुडव्याच्या पाड्या करतो त्यावेळेस भरपूर त्याचे औषध जे आहे ते नष्ट होतात. तसं नंतर आपण काय करतोय नंतर मग की जसं की आता आपण ज्यावेळेस फटाचं पाणी म्हणा किंवा बरेच शेतकरी मल्चिंग वापरत नाही. मल्चिंग जर वापरलं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला की असं म्हटलं जातं किंवा तुम्हाला 90% त्या ठिकाणी तुम्हाला तणाचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही शेवंती झाडाला. पण जर आता बरेच शेतकरी की एवढा खर्च करणं शक्य नाही आहे, तर त्या ठिकाणी शेतकरी काय करतात, फटाचं पाणी देतात त्याला. आता फटाचं पाणी नंतर त्याला भरपूर त्या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव होतो. पण तुम्हाला 2-3 निंदण्या त्या ठिकाणी करणं महत्त्वाचे आहेत. लागवडीपासून तुम्हाला 2-3 निंदण्या त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर काही तण नियंत्रण होत्या निंदणीमध्येच. आणि नेक्स्ट जे आहे तर त्यातली आंतरमशागत. आता आंतरमशागतमध्ये काय होणार आहे, जर आंतरमशागत तुम्ही केली तर काय होणार आहे, तर आंतरमशागतीनंतर पीक तणमुक्त राहील. आंतरमशागतीनंतर तुम्ही काय कराल माहिती का, पिकामध्ये जाऊन आंतरमशागतीनंतर त्यातले जे तण आहेत शेतामधले पिकामधले तर ते तण नष्ट होतील आणि ते पीक जे आहे तर तणमुक्त राहील. याची तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल. तणमुक्त राहण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची भरपूर तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल. आणि वेळोवेळी निंदणी करून जमीन जी सुद्धा भुसभुशीत तुम्हाला ठेवावी लागेल. आणि हे भुसभुशीत जमीन ठेवल्यामुळे त्या ठिकाणी चांगली वाढ सुद्धा त्या पिकाची होईल. भुसभुशीत जमीन म्हटलं तर त्या मुळांची वाढ जशी होईल तशी पिकाची सुद्धा वाढ होईल. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तर लागवडीनंतर 4थ्या आठवड्यानंतर जे आहे तर शेंडा खुडणीचे काम करावे. आता 4थ्या आठवड्यानंतर शेंडा खुडणीचे काम का करावे, तर त्यामुळे काय होणार, शेंडा खुडल्यामुळे त्या झाडाला भरपूर काही फुटवे फुटतील आणि भरपूर फुटवे फुटल्यामुळे त्याचे जर शेंडा खुडली तर भरपूर फुटवे फुटल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रत्येक फुटव्यावर म्हणजे एका जे फुलाची जी फांदी आहे त्या प्रत्येक फुटव्यावर एक फांदी राहणार. प्रत्येक फांद्यावर तुम्हाला भरपूर काही त्या ठिकाणी फुलाचं उत्पादन मिळेल. त्या ठिकाणी फुलं येतील त्या फुटवेवर, जितके फुटवे तितके उत्पादन, हा यातला एक मंत्र असं म्हणतात त्या उत्पादनाचा. त्यानंतर फुलाची काढणी. आता फुलाची काढणी करताना कोणती काळजी घ्यावी, तर याच्यामध्ये बघा शेवंतीचे फुलं पूर्ण उमलल्यानंतरच त्याची काढणी करावी. हा एक महत्त्वाचा प्लस पॉईंट याच्यामध्ये. काढणी आता तुम्ही कशी करता, फुलांचा तुम्हाला पूर्ण जसं की फुलाचा जो आकार व्यास व्यवस्थित आहे तर तशामध्ये तुम्हाला फुल उमलल्यानंतर त्याची काढणी त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. आणि याची काढणी करताना तुम्हाला दुसरा मुद्दा जो आहे तो सूर्योदय म्हणजे तुम्हाला
9च्या आतच 8-9च्या आतच तुम्हाला त्या फुलांची काढणी करावी लागेल. आता असं का सूर्योदयापूर्वीच आणि 8 म्हणजे जास्त म्हणजे तुम्ही दुपारला का नाही बुवा, 12च्या जवळपास का नाही, तर त्या फुलांची काढणी या टायमात का करावी, तर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे तो कमी असतो, हवासुद्धा असते, म्हणजे सरळ सरळ म्हणतात की किंवा जे उष्णतामान आहे ते एकदम कमी प्रमाणात असते. त्यामुळे त्या फुलाच्या मधील जो असं म्हणतात की बुवा जो पाण्याचा जो रस असतो किंवा ज्याचे अन्नद्रव्य आहेत तर ते बाष्पीभवन होतील नाही, त्यामुळे ते फुलं टवटवीत राहतील. त्यामुळे या टायमात फुलांची काढणी करणं एक महत्त्वाचं आहे. आणि जर समजा फुलं उशिरा काढल्यास त्याचं वजन जे आहे त्याचं वजन कमी होणार. तुम्ही बोललेच की जसं आता दुपारला का नाही, तर दुपारला समजा तुम्ही उन्हात जर काढलंय तर त्यामुळे त्या फुलांचा वजन कमी भरते. आता वजन फुलाचं का कमी भरते, कारण की त्या फुलामधलं बाष्पीभवन होणार ना. जर तुम्ही उन्हात जर फुलांची काढणी केली तर सरळ सरळ त्याच्यामध्ये बाष्पीभवन कमी होणार, पाण्याचं जे आर्द्रता आहे ते कमी होणार, त्यामुळे वजन कमी भरणार. आणि जातीनुसार लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी या फुलाची काढणीसाठी येतात आणि ती काढणी करावी. काढणीसाठी येतात असते, नंतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला 5 महिन्यानंतरची तुम्हाला काढणी करावी लागेल. अशा प्रकारची काढणी तुम्हाला करावी लागेल. नंतर आहे फुलाचं उत्पादन. आता तिथं आपण काढणी तर केलीच फुलाची, कशा प्रकारे केली आपण तेही बघितली, केव्हा करायची ते बघितली. आता उत्पादन कसं आहे, तर हेक्टरी जे आहे ते तुम्हाला 10 ते 13 टनापर्यंत सुट्ट्या फुलांचं उत्पादन मिळते हेक्टरी. जर तुम्ही जात चांगली निवडली, व्यवस्थापन चांगलं केलं, सर्व गोष्टी मेंटेनन्स ठेवल्या, फवारणी तुम्ही व्यवस्थित केल्या, सर्व रोग किडीचं व्यवस्थापन चांगलं केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं उत्पादन हवं आहे तेवढं उत्पादन तुम्ही घेता. त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन जे आहे तर तुम्हाला 10 ते 13 टनापर्यंत तुम्हाला हेक्टरी उत्पादन मिळू शकते. त्यानंतर फुलांचा दर जो आहे, आता कसं आहे सरासरी पकडलाय मी. सरासरी म्हटलं म्हणजे कसं की बा आता समजा की आता लगन सराई, दिवाळी, दसरा किंवा सण उत्सव ह्या गोष्टी नसताना म्हणजे रेग्युलरमध्ये कमीत कमी 30 रुपये दर तुमच्या शेवंती फुलांना भेटतोच. चांगल्या बाजारपेठेत, चांगल्या जवळच्या बाजारपेठेत म्हणा. कारण भेटतो तर कशामुळं, कारण की त्याचे जे उपाय आहेत ते उपाय पण त्या पद्धतीचे आहेत ना, जसं की हार गजरे करणे किंवा शोभावंत म्हणजे सजावटीसाठी किंवा म्हणजे जसं की आपण देवपूजा म्हणा किंवा देवस्थान या ठिकाणी त्याला भरपूर मागणी राहते, तर कमीत कमी त्या ठिकाणी तुम्हाला 30 ते 50 रुपयापर्यंत तुमचे किलो फुलं त्या ठिकाणी त्याचा प्रतिभाव त्याला मिळतो, प्रति किलो त्याचा भाव मिळतो त्याला. आणि तिसरा जो पॉईंट आहे फुलं उत्पादनामध्ये, तर दसरा, दिवाळी, गणेश उत्सव, नवरात्र व इतर सणाच्या दिवसात तसेच लग्न सराईमध्ये मागणीत वाढ असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपूर काही नफा भेटतो. आता जसं आपण सरासरीमध्ये जर म्हटलं समजा रेग्युलरमध्ये तर आपण 30-50 पकडलं, पण हे असं गणेश उत्सव, त्यानंतर देवी नवरात्र, लग्न सराई, त्यानंतर दसरा, दिवाळी असे जर सण असले तर याचं उत्पादन म्हणतोय आपलं, जर समजा आपण म्हटलं तर फुलांचा जो मार्केट भाव आहे, दर आहे, तर तो तुम्हाला निश्चितच याच्यापेक्षा तुम्हाला वाढीतच भेटणार आहे. तर यामुळे शेतकऱ्यांना या हंगामात काढण्यासाठी फुलं व उत्पादन येणं महत्त्वाचं आहे. तर यासाठी तुम्हाला मी सांगितलं एप्रिल मे मध्ये तुम्हाला या ठिकाणी लागवड करायला लागेल. तुम्हाला ही उत्पादन येण्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की बा या दसरा दिवाळीमध्ये फुलं येण्यासाठी तुम्हाला कोण्या महिन्यात लागवड करावी लागेल, एप्रिल ते मे महिन्यात. म्हणजे तिथून पासून जवळपास 3-3.5 महिने तुम्हाला त्या ठिकाणी फुलं काढण्यासाठी येतातच. त्यानंतर फुलांची पॅकिंग, आता हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे फुलांची पॅकिंग. आता फुलं तर तुम्ही उत्पादन घेतलंय, काढणी केली, पण आता फुलांची पॅकिंग कसं आहे, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत किंवा दूरची बाजारपेठ आहे, जवळची बाजारपेठ आहे, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला वेगळी पॅकिंग करावी लागते किंवा मग प्रतवारी करावी लागते. प्रतवारीनुसार तुम्हाला पॅकिंग करावी लागते. जसे किंवा काही लहान फुलं असतात, काही मोठे असतात किंवा काही थोडेफार डॅमेज फुलं असतात, अशी तुम्हाला प्रतवारी करून त्याची व्यवस्थित त्याची पॅकिंग तुम्हाला करावी लागते. तर बाजारपेठानुसार विक्रीचे फुलांची पॅकिंग आपण म्हणजे बाजारपेठानुसार आपल्याला फुलाची पॅकिंग करावी लागते. तुम्हाला सांगितले मी. जसं की आता उदाहरणार्थ कसं माहिती का, लांबची बाजारपेठ असल्यास आणि फुलांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यावर प्रतवारीप्रमाणे फुलाची विभागणी करून घ्यावी आणि विभागणी केल्यानंतर ते बोंद्रीच्या पोत्यात भरून व्यवस्थित त्याची प्रतवारी करावी. आणि बाजारपेठ जवळ असल्यास, आता समजा बाजारपेठ जवळ आहे, आता जसं की कोणी संभाजीनगरच्या जवळ राहतो, समजा तालुक्यात, समजा फुलंब्री तालुका आहे किंवा त्यानंतर वैजापूर आहे, असे काही जवळपासचे समजा, किंवा त्यानंतर इकडं जवळपासचे शेतकरी समजा संभाजीनगर झालं किंवा पुणा झालं
किंवा नांदेड झालंय किंवा सातारा मुंबई, आता हे जोडपाचे जे शेतकरी समजा किंवा आड्डा खेड्यातले, तर त्या शेतकऱ्यांसाठी जोडची जर बाजारपेठ असली तर त्यांनी 15 ते 20 किलोच्या बांबूच्या हाऱ्यात, आता बांबूच्या हारा म्हणजे एक डालकी असते बांबूची बघा, त्यात बऱ्याच आता आपण जर म्हटलं तर आपण त्यात नांगींचे पानं सुद्धा असतात आणलेली विकण्यासाठी, ते बांबूच्या हारा बघा, तुम्हाला येईल लक्षात बांबूच्या हारा म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये हाऱ्यामध्ये ते आहे तर ते 15 ते 20 किलोच्या बांबूच्या हाऱ्यामध्ये भरावीत आणि हाऱ्याला वरच्या बाजूने बोंदरीच्या कापडाने शिवून घ्यायचं. म्हणजे काय होणार त्या ठिकाणी, जर तुम्ही या बोंदरीच्या कापडाने त्याला शिवून घेतलं तर त्याला काय होणार माहिती आहे का, मोकळी हवा सुद्धा लागणार त्याला, त्यामुळे जे फुलं आहेत तर ते टवटवीत राहतील, कुसतील नाहीत ते. यामुळे त्या बोंदरीच्या कापडाने त्याला शिवून घ्यायचं आणि बाजारपेठेत प्रतवारीप्रमाणे त्याला भाव भेटतो, हे एक त्याचं आहे. आता तुम्हाला माहितीच असणार की बा फुलांची वेगवेगळी प्रतवारी असते, वेगळे आपण त्याला करतो, वेगळी पॅकिंग असते, त्यानंतर त्याला याच्यावर त्याला भाव भेटतो प्रतवारीप्रमाणेच. त्यानंतर असं जर काही असलं असं प्रतवारीप्रमाणे, त्या ठिकाणी तुम्हाला 2-2 किलोच्या बांबूच्या करंड्यात त्या ठिकाणी फुलं भरातील. काय करायला लागेल तर 2-2 किलोचे जे करंडे भेटतात, लहान करंडे भेटतात बघा, तर त्या करंड्यामध्ये तुम्हाला बांबूचे भेटतात ते, तर त्या करंड्यात तुम्हाला फुलं त्या ठिकाणी भरावी लागतील. आणि करंड्या ज्या आहेत त्या करंड्याच्या कशा भरायच्या करंड्यामध्ये, ते एक त्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर करंड्याचा जो आहे तर तळाशी आहे ना करंड्याच्या, तर त्यात कडुनिंबाचा पाल्याचा थर देऊन त्यावरती फुलांची म्हणजे त्यावरती फुलं रचावे किंवा फुलांची पॅकिंग करावी त्याच्यावरती. आता यामुळे काय होणार कडुनिंबाच्या पाल्यामुळं, तर त्याला कडुनिंबाचं एक म्हणजे वर्षानुवर्ष सांगायला की बा कडुनिंबाच्या पाल्यापासून आपण ऐकलं की बा कीड लागत नाही, तसं तर आहेच ते किडीचं, पण त्यापासून जे आहे तर त्यापासून त्याला म्हणजे नुकसान काही होणार नाही, म्हणजे ते डॅमेज होतील नाहीत खाली कडुनिंबाच्या पाल्यामुळे. अशा प्रकारे त्याच्यावरती रेचावी ती फुले. आणि बांबूची जे करंडी आहे तर ते बांबूने जे शिवलेले त्याचं ते झाकण, म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला की बांबूने विणलेल्या झाकणानेच ते बंद करावे. बांबूचे जे विणलेले झाकण जे आहे त्यानेच ते बंद करावे, जे कोणत्या करंड्या, म्हणजे ते काय करायचं झाकणाने बंद करून ते शिवून घ्यावे. शिवून घेतल्यानंतर काय होणार, अशा प्रकारच्या त्या करंड्यात फुलं भरून लांबच्या बाजारपेठेत सुद्धा आपण त्याला पाठवू शकतो. आणि हे लांबच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवल्यानंतर जे शेवंतीचे फुलं काढण्यापासून विक्री होईपर्यंत केव्हाही त्या फुलांवरती पाणी मारू नका. आता तुम्ही म्हणाल का मारू नका, जर त्यातल्या पाण्याची आर्द्रता कमी झाली तर आम्ही मारू बा, पण मारू नका, असं करू नका. आता का करू नका, तर काय होणार माहिती आहे का, त्या ठिकाणी त्या फुले जे आहेत ते काळे पडतील आणि कुसतील, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बाजारभाव भेटणार नाही. त्यामुळे त्याच्यावरती विक्री होईपर्यंत कोणत्याच प्रकारचं त्याच्यावरती पाणी मारू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, फुल तोडणीपासून तुम्हाला त्या ठिकाणी 24 तासाच्या आत तुम्हाला त्या बाजारपेठेत तुम्हाला ते न्यावं लागेल, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे झालं पॅकेजिंग. त्यानंतर फुलांची साठवण. आता तुम्ही म्हणता की फुलांची साठवण कशाला, आता बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी येतात की बाजारपेठ लांबची आहे, त्यामुळे आता ताबडतोब माल काढला तर नेणे शक्य नाही आहे, किंवा आता बऱ्याच अडचणी येतात, जसं की आता भाव नसतो, त्यामुळे आपल्याला साठवण करणं महत्त्वाची राहते. तर आपण ते बघणार याच्यामध्ये. तर हे बघा, बाजारभाव खूपच कमी झाल्या असल्यास फुलांची साठवण शीतगृहातच करावी. आता शीतगृहात काय करावी, तर शीतगृह हा जे आहे तर हे एक हवामान मेंटेन करणारी म्हणजे एक असं म्हणतात ते घर आहे. त्या ठिकाणी म्हणजे थंडावा जास्त असतो, म्हणजे त्या ठिकाणी 5 अंश सेल्सिअस डिग्री तापमान असते त्या घरामध्ये, त्या शीतगृहामध्ये. तर विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी लागवड लवकर केलेली असेल किंवा केल्यामुळे त्या फुलांचं जे उत्पादन आहे तर ते दसरा अथवा दिवाळी या सणापूर्वीच काढण्यासाठी येतात. दसरा आणि दिवाळी या सणापूर्वीच काढण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांना विक्रीसाठी गेल्यानंतर त्यांना भाव भेटत नाही, त्यामुळे त्यांना ते शीतगृहात साठवण्यासाठी तुम्हाला ते ठेवावं लागेल. अशा वेळी जे काढलेली फुले आहेत तर ते बोंद्रीच्या पोत्यात अथवा बांबूच्या करंड्यात भरून वरच्या बाजूस बोंद्रीच्या कापडाने किंवा बांबूने विणलेल्या झाकणाने व्यवस्थित शिवून त्या शीतगृहात ते ठेवावे. का तर त्याला बाजारभाव चांगला नसल्यामुळे आणि ते टिकून राहावे फुलं बाजारभावासाठी, त्यामुळे शीतगृहात तुम्हाला त्या ठिकाणी साठवून ठेवावं लागेल ते. आणि या करंड्या शीतगृहात 5 अंश सेल्सिअस तापमानाला, या शीतगृहात तापमान किती 5 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवून दसऱ्याच्या 1-2 दिवस आधी किंवा दिवाळीच्या 1-2 दिवस आधी
फुले बाजारात आणून जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल। यासाठी शीतगृह, बाजारपेठ आणि उत्पादन केंद्र, शीतगृह, बाजारपेठ आणि उत्पादन केंद्र हे तुम्हाला सर्व जवळजवळ असणं हे महत्त्वाचं आहे साठवणीसाठी। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला फुलांचा जे वाहतुकीचा खर्च आहे तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कमी लागेल जर जवळ बाजारपेठ आणि शीतगृह जर असेल तर, आणि भाव सुद्धा चांगला भेटेल तुम्हाला जर फुलं व्यवस्थित राहतील तर। त्यानंतर आहे बाजारपेठा। आता फुलांच्या बाजारपेठा कुठं कुठं आहेत हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे शेतकऱ्यांचा, की बाबा आता आम्ही फुलशेती करतोय पण आम्हाला बाजारपेठच नाही आहे जवळपास चांगली, तर बाजारपेठा आपण सांगितली मित्रांनी। तर शेवंती फुलांसाठी मोठ्या शहरातील बाजारपेठा, तर महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मुंबई, पुणे, वाशी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नगर अहमदनगर सुद्धा आहे, त्या ठिकाणी चांगलं मार्केट आहे। ह्याचे भरपूर मार्केट आहेत महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर तेलंगणामध्ये जर म्हटलं तर निजामाबाद आणि हैदराबाद हे दोन चांगले मोठे मार्केट आहेत। तसंच जे MP म्हणजे मध्य प्रदेश साईडचे जे शेतकरी आहेत तर त्यांना रतलाम हे एक चांगलं सुद्धा मार्केट फुलांचं आहे। तर हे मार्केटामध्ये तुम्ही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चांगला भाव भेटेल आणि मार्केटसुद्धा फुलांचं या ठिकाणी व्यवस्थित आणि चांगलं आहे। त्यानंतर आता तुम्हाला किंवा शेवंतीसाठी लागणारा खर्च, त्यातून तुम्हाला निव्वळ नफा, त्यानंतर तुम्हाला किती खर्च लागून तुम्हाला किती उत्पन्न तुम्हाला भेटलं हे एक महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे। तर हे बघा, शेतीतील कामे आणि खर्च। तर यामध्ये शेत तयार करणे, मग शेत तयार करण्यामध्ये तुम्हाला नांगरटी आलं, रोटावेटर आलं, त्यानंतर बेड पाडणं आलं, तर हे जवळपास तुम्हाला 4000 रुपये त्या ठिकाणी समजा आपण लागले शेताला, म्हणजे जे बेड, रोटर आणि त्यानंतर नांगरटी। त्यानंतर त्या शेणखतात आपण ज्यावेळेस आपण पूर्व मशागत केली होती त्यावेळेस त्याला आपण शेणखत टाकले 5 ते 6 टन, तर त्या ठिकाणी 7000 रुपये त्याला खर्च आला। त्यानंतर खुरपणी, आता आपण 2-3 खुरपण्या सांगितले याच्यामध्ये, तर त्या खुरपणीसाठी आपण 5000 पकडले, या ठिकाणी त्याला 5000 रुपये खर्च लागला। त्यानंतर रोपे लागवड, आता तुम्ही म्हणता की रोपासाठी 25000 रुपये कसं काय सर, तर एका एकरामध्ये जवळपास आपले 8 ते 8.5 ते 10,000 मध्ये रोपं लागतात, असं काही नाही आहे। 8-8.5 पर्यंत लागतात, कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 10, तर मी 8.5 पकडले, तर 3 रुपये रोप आहे, तर त्याचे झाले 25,000 रुपये। आणि लागवड, जे रोप आपण लागवड करतो त्याला मजूर लागते, लेबर लागते, तर ते लेबरचे आपण पकडले 3000 रुपये। त्यानंतर जे आपण खत व्यवस्थापन, बेसल डोस, त्यानंतर विद्राव्य खत आपण बघितले, म्हणजे तोड्याच्या अगोदर, तोड्यानंतर, 1 महिन्यानंतर, त्यासाठी आपण पकडले 40,000 रुपये। त्यानंतर फवारणी औषध, जसं कीड आणि रोग येतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे, म्हणजे जे किडे, घातक किडे आहेत, घातक रोग आहेत, त्यांच्या उपायासाठी फवारणी, त्यासाठी आपण पकडले 15,000 रुपये फवारणी। तर आपण समजा 6-7 फवारण्या समजा केल्या तरी आपण त्याला 15,000 रुपये पकडले आपण। त्यानंतर काढणी, ज्यावेळेस फुलाची काढणी, तर काढणीमध्ये तुम्हाला काय काय आता 15 कसे पकडले, इतके लागत नाहीत, तुम्ही तुमचं समजा इतके लागत नाही, काढण्यासाठी लागतात, तर कसे काढणी आणि पॅकिंग या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायला लागतील। त्या ठिकाणी तुम्हाला मजुरी त्या ठिकाणी जास्तच लागणार आहे, त्या ठिकाणी आपण 15 पकडले। तर या सर्वांचा जर खर्च जर पकडला, या सर्वांची जर बेरीज केली, तर त्या ठिकाणी आपल्याला बेरीज किती होणार आहे, 1,14,000 रुपये। किती झाले, 1,14,000 हे टोटल खर्च। आता तुम्ही सांगितलं सर एवढ्या म्हणजे अजून आता आपलं बरंच काही आहे, किंवा की इतर खर्च कधी तुम्ही म्हटलं की बा ठिबकवर लावा शेतकरी, त्यात जेंडर तुटतात किंवा मग त्यांना काही थोड्या अडचणी येतात, त्यासाठी आपण इतर खर्च सुद्धा आपण जर पकडला, तर आपण त्यात पकडला 1000 रुपये, 1000 रुपये इतर खर्च पकडला। आणि जर आता काही शेतकरी म्हणतात की सर आता आम्हाला बाजारपेठ सुद्धा जवळ नाही आहे, मग याच्यामध्ये खर्च वाढेल, तर आपण त्या ठिकाणी वाहतुकीचा खर्च सुद्धा पकडला 1000 रुपये। तर हे 1,14,000 आणि हे 1,000 म्हणजे 2000, तर टोटल एकूण खर्च झाला आपला 1,16,000 रुपये इथं पूर्ण खर्च झाला। कुठपर्यंत, काढणीपर्यंत किती झाला, 1,16,000 रुपये। आता आपण पुढचं बघणार आहे, शेवंती पिकापासून प्रति एकर फुलाची जी उत्पादन आहे, प्रति एकर फुलाचे उत्पादन जवळपास, आता अटी एकराचा हिशोब काढला आपण, अटी हेक्टरचा नाही आहे, तर प्रति एकर जे आहे ते 5 ते 7 टन म्हणजे 5,000 ते 7,000 किलो फुलं तुम्हाला या ठिकाणी मिळतील प्रति एकरातून। तर आता याच्यामध्ये जर नफा म्हटलं तर याला बाजारभाव आपण 50 बी नाही पकडायचा, सरासरी आपण 30च पकडायचा, कमीत कमी 30। तर 30 रुपये जर असला तर याला डिवाइड करायचं, हे बघा इथं याला गुणाकार करायचा, 30 गुणिला, जर समजा तुम्हाला एका समजा 5,000 किलो फुलं भेटली, तर 30 गुणिला 5,000 म्हटलं तर ते झालं 1.5 लाख रुपये, म्हणजे 1,50,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे इतके जर फुलं भेटले तर इतकं उत्पादन भेटलं। जर तुम्हाला 700 किलो जर फुलं झाली समजा, सॉरी आपलं 7,000 किलो जर फुलं झाली, तर 30 गुणिला 7,000,
त्या ठिकाणी तुम्हाला 2,10,000 इतकं तुम्हाला त्या ठिकाणी पैसे उत्पादन प्रॉफिट मिळेल. पण प्रॉफिट आता हे कसं, हे तुमचं प्रॉफिट नाही आहे, त्यात तुम्हाला ते खर्च त्यातून तुम्हाला मायनस करावा लागेल. त्या खर्च उत्पादनामधून तुम्हाला हा खर्च जो आहे तुम्हाला मायनस करावा लागेल त्या ठिकाणी. तर हे बघा, जर 30 रुपये तुम्हाला इतकं उरलं ना 1.5 लाख, तर त्यातून जर 1,16,000 मायनस केले तर तुम्हाला जर समजा भावच नाही भेटला, बाजारपेठ जर समजा कमी पडली म्हणजे बाजारभाव कमी पडले असतील, त्या ठिकाणी तुम्हाला इतकं वजा खर्च देऊन तुम्हाला 34,000 रुपये उरू लागले. आता कशामुळे उरू लागले? बाजारभाव नसल्यामुळं. आता बाजारभाव कसं आहे, कधी जास्त होता कधी कमी होता ते आपल्या हाती नाही आहे. तरी तुम्हाला 34,000 रुपये या ठिकाणी सगळं वजा खर्चाचा निव्वळ नफा तुम्हाला 34,000 रुपये उरू लागला. जर तुम्हाला जर समजा 7,000 फुलं, जर 7,000 किलो जर फुलं तुम्हाला भेटले, 30 रुपये भावाने जर गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला 2,10,000 रुपये तुम्हाला इन्कम येऊ लागलं पैसे. पण त्यातून जर 1,16,000 मायनस केले तर त्या ठिकाणी तुम्हाला 94,000 रुपये उरू लागले. 30 रुपये किलोनं गेले तरी पण 94,000 रुपये म्हणजे जवळपास तुम्हाला तिथं 1 लाखाचं उत्पन्न त्या ठिकाणी तुम्हाला भेटू राहिलं. परंतु जर समजा तुम्हाला सरासरी 50 रुपये जर भाव भेटला समजा तुम्हाला 50, 30 नाही भेटला, 50 भेटला, तर 50 गुणिले 5,000 करा, म्हणजे 2,25,000 रुपये त्या ठिकाणी होतात. त्यातून ते मायनस करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला 1,09,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी इन्कम राहील तुम्हाला. जर 50 रुपयानं 7,000 किलो फुलं जर तुमचे आले काढणीला, 50 रुपयानं जर गेले, त्या ठिकाणी तुम्हाला 2,34,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी इन्कम राहील. हे आहे प्रति एकरातला खर्च, म्हणजे तुम्हाला हा निव्वळ नफा आहे. तरी आपण कमीत कमी पकडलं, जर बाजारभाव जर तेजी असले, दिवाळी दसरा सण जर असला, त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर इन्कम त्या ठिकाणी राहणार. पण हे कमीत कमी पकडले आपण ना, तरी पण तुम्हाला जवळपास जर 50 रुपये किलो जर भाव भेटला तर तुम्हाला 2,34,000 तुम्हाला इतकं इन्कम त्या ठिकाणी राहू शकते. आणि त्यानंतर तुमचं एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे, तर तो आहे आव्हाने. तर शेतीमध्ये आव्हाने कोणते येतात? तर हे बघा, तर फुलांचं बाजारात म्हणजे वाहतूक करण्यासाठी काही विशिष्ट सेवा नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी येतात. आता कशा अडचणी येतात? त्या ठिकाणी बाजारपेठ जोड नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी गाडीचा खर्च लागतो, किंवा टायमावर गाडी भेटत नाही. अशा बऱ्याच काही समस्या त्यांना त्या ठिकाणी उद्भवतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, फुलाची साठवणूक करण्यासाठी शीतगृह मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे किंवा उपलब्ध नाही, आणि जे काही उपलब्ध आहेत थोड्याफार प्रमाणात ते मोठ्या शहरामध्ये आहेत. आता खेड्यातले शेतकरी तिथपर्यंत नेणं म्हटलं त्यांना खर्च लागतो, गाड्या लागतात, सगळ्या गोष्टी लागतात, ते त्या ठिकाणी ते नेऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा फायदा ते घेऊ शकत नाहीत. हे एक त्यामुळे आव्हान ठरते, कारण की जवळपास नाही आहे ना ते बाजारपेठ, जे शीतगृह आहेत किंवा बाजारपेठ आहे त्या जवळपास नाही आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे, फुलांची फुलांची पॅकिंग आहे, हे फुलांची जी पॅकेजिंग करणं असे शेतामध्ये काढल्यानंतर ते पॅकेजिंग शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या आहे. कारण की त्या ठिकाणी मजूर त्या ठिकाणी त्याला भरपूर लागतो, आणि मजूर थोडा आहे असं कमतरता असल्यामुळे मजूर उच्च भावाने त्याला पॅकिंगसाठी मागतात. त्या ठिकाणी त्याला मोठं एक त्या ठिकाणी आव्हान आहे. आणि त्यानंतरचं शेवटचं जे आव्हान राहिलं त्याच्यामध्ये, तर ते बाजारपेठ संबंधित. आता बाजारपेठ संबंधित म्हटलं तर बऱ्याच समस्या शेतकऱ्यांना समोर जावं लागतात. बाजारपेठामध्ये कसं समस्या म्हटलं चालते की, एक पहिला पॉईंटमध्ये म्हटलं तर बाजारभाव हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याला सर्वच शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतो भावाला. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी वाटल्या तर तुम्ही आमचा जो कृषी सहायता क्रमांक आहे 88-88-16-78-88, तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या काही अडचणी असेल तर त्याचे प्रश्न आम्हाला तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.